राज्यात मलनिःसरणाचे सांडपाणी प्रक्रियेविना सोडल्यास कारवाई. प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम. राज्यातील सर्वच मलनिःसरण प्रकल्पांची तपासणी केली जाणार असून त्या ठिकाणी प्रक्रियेविना सांडपाणी वाहिनीतून सोडण्यात येत असेल तर संबंधितांवर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. तसेच त्यांनी मलनिःसरण वाहिन्यांची जोडणीही तोडण्यात येईल, असे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम यांनी ठाण्यात पत्रकारांशी बोलताना सांगितले. ठाणे महापालिकेच्या अरविंद पेंडसे सभागृहात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम यांनी मंगळवारी बैठक घेऊन विविध विषयांचा आढावा घेतला. यावेळी ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव हे उपस्थित होते. या बैठकीनंतर कदम यांनी पत्रकारांशी संवाद साधला. मलनिःसरण प्रकल्पांना महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडूनही ना हरकत दाखला देण्यात येतो आणि त्यानंतर पालिका संबंधित बांधकामांना रहिवास प्रमाणपत्र देते. त्यामुळे हे प्रकल्पांची जबाबदारी महापालिकेची जितकी आहे तितकीच प्रदूषण नियंत्रण मंडळाचीही आहे. यामुळेच राज्यातील सर्वच मलनिःसरण प्रकल्पांची तपासणी केली जाणार आहे, असे कदम यांनी सांगितले. मलनिःसरण प्रकल्प असतानाही त्याची अंमलबजावणी केली जात नाही आणि प्रक्रियेविना सांडपाणी वाहिनीतून सोडण्यात येते असे तपासणीत आढळून आले असेल तर संबंधितांवर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. तसेच त्यांची मलनिःसरण वाहिन्यांची जोडणीही तोडण्यात येईल, असे कदम यांनी स्पष्ट केले. ओला, सुका आणि ई कचरा अशा 3 टप्प्यात खरे तर कचऱ्याचे वर्गीकरण होणे गरजेचे असून येत्या काळात नागरिकांच्या मदतीने आम्ही अशा प्रकारे कचऱ्याचे वर्गीकरण करण्याचा प्रयत्न करणार आहोत. हवेची गुणवत्ता निर्देशांक हा 120 एवढा असून तो मध्यम स्वरूपाचा आहे, परंतु ठाण्याची हवा गुणवत्ता सुधारण्यासाठी आमचे प्रयत्न असणार आहे. दुसरीकडे प्रत्येक शहरात ज्या ठिकाणी खाजगी आणि शासकीय यंत्रणेची कामे सुरू आहेत त्यांच्या कामांच्या ठिकाणी हवा गुणवत्ता यंत्रणा बसवणे बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच कामाच्या ठिकाणी हिरव्या रंगाची जाळी बसवण्याच्या सूचनाही करण्यात आल्या आहे. प्रदूषण रोखण्यासाठी ठाणे महापालिका आणि प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्यात दर 2 महिन्यांनी संयुक्त बैठक घेऊन प्रदूषण रोखण्यासाठी उपाययोजना अशा पद्धतीने करता येऊ शकतात याचे नियोजन आखण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या. बायपास करताना सापडतील त्यांच्यावर दंडात्मक कारवाई ही 100% होणार आहे. हा ऑडिट एमपीसीबीच्या मार्फत होणार आहे. शेवटचा एक प्रश्न घेऊया आपण. आमच्या मार्फत आले का? कुठे गेले? आले का आपल्याकडे कुठे? जर आले असेल तर नक्कीच त्याच्यावर आपण कारवाई करू. जसं मँग्रोव्हचं आपण म्हणताय, नक्कीच त्याच्या